हॅलो गाईज, मी आता कामावरनं घरी आलेली आहे. त्यानंतर मी थोडा आराम करून नंतर स्वयंपाकाची तयारी करून घेणार आहे. संध्याकाळी मी काड्यांवरती वांगी भाजून घेतलेली आहेत. मला करायचे वांग्याचे भरीत, त्याच्यामुळे मी बाहेर काड्यांवरतीच भाजलेले आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं भाजलं गेलेलं आहे. भरीत हे गॅसवर भाजण्यापेक्षा वांगी गॅसवर भाजण्यापेक्षा काड्यांवरती भाजलेलं खूप छान लागते. याची टेस्ट वेगळीच लागते. मी आता वांग्याची साल काढून घेत आहे. हे माझं दुसरं वांगं आहे. मी मिरच्या पण त्यातच भाजून घेतल्या होत्या विस्तोमध्ये. हे बघा, छान असे वांगे भाजून झालेले आहेत. त्याला बघा तेल किती छान प्रकारे सुटलेलं आहे. त्यानंतर ते व्यवस्थित असं बघून घ्यायचे आहे. कधीतरी त्यात अळी वगैरे सुद्धा असते, त्याच्यामुळे व्यवस्थित असं साफ करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता यात काहीच नाही आहे. छान असं भरीत माझं वांगी भाजून झालेली आहे. मला थोड्या बी जास्त वाटतात म्हणून मी त्या काढून घेणार आहे. प्रत्येक ठिकाणी भरीत बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. जसं गाव बदलत जातं तसं आपल्या पद्धतीसुद्धा बदलत जातात. त्यानंतर मी हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि त्याला व्यवस्थित असं ठेचून घेणार आहे. माझं भरीत ठेचून झालेलं आहे. आता मी त्या भाजलेल्या मिरच्या थोडा लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. त्यानंतर मी कांद्याची पात कट करून घेणार आहे. बारीक अशी कट करून घ्यायची आहे. आमच्या इकडं भरतात मेन म्हणजे कांद्याची पातच खूप इम्पॉर्टंट असते. मी आता बारीक चिरून घेत आहे. इथे माझी पात व्यवस्थित चिरून झालेली आहे. त्यानंतर मी आता जाडीवाली मिरची कापून घेणार आहे. ही थोडी लांब लांब आकाराचीच काटायची आहे. भरतातली मिरची खायला खूप सुंदर लागते. मी अशाच प्रकारे सर्व मिरच्या कापून घेणार आहे. साईज आपल्याला थोडी मोठीच ठेवायची आहे. इथे माझं सर्व आता कट करून झालेले आहे.
त्यानंतर मी आता गॅसवरती कढई ठेवून त्यात तेल टाकून घेतलेले आहे. त्यात थोडं जिरं टाकून घ्यायचे आहे. जिरं टाकल्यानंतर ते व्यवस्थित असं तडतडू द्यायचे आहे. जिरे व्यवस्थित झाल्यानंतर त्यात मिरची टाकून घ्यायची आहे. मिरची छान अशी हलवून घ्यायची आहे. नंतर त्यात थोडं मीठ टाकून घ्यायचे आहे. मिठामुळे मिरचीला टेस्ट अजून छान येते. त्यानंतर मी त्यात शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून होऊ द्यायचे आहेत. व्यवस्थित असं भाजलं गेल्यानंतर हे व्यवस्थित असं झाल्यानंतर त्यात आपण जी बारीक पेस्ट केलेली होती मिरची आणि लसूणची ती यात घालून घ्यायची आहे. पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कांद्याची पात टाकून घ्यायची आहे. कांद्याच्या पातीला सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. इथे माझी कांद्याची पात व्यवस्थित झालेली आहे. मी भरतामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आधीच, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यात भरीत टाकून घ्यायची आहे. भरीत टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स करून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. परत एक वेळा मिक्स करून झाकून त्यावरती ठेवून द्यायचे आहे. भरताला आता व्यवस्थित अशी वाफ काढून झालेली आहे. त्यानंतर त्यात कोथिंबीर टाकून द्यायची आहे.
कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपलं भरीत तयार आहे. तुम्ही 5 मिनिटं होऊ देऊन गॅस बंद केला तरी चालेल. इथे आपले भरीत झालेले आहे. तुम्ही बघू शकता, हे खानदेश पद्धतीचे भरीत आहे. आमच्या गावाला अशाच प्रकारे भरीत बनवले जाते. Thank you for watching my video. Like, share and subscribe my channel. Thank you.